शांति शांति। पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। या ठिकाणी आपण आता तिसरा हा जो श्लोक आहे त्यात संजयाने त्याला जे काही सांगतोय धृतराष्ट्राला, त्यात दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ पोचला आणि काय म्हणाला हे आपण आता पाहणार आहोत। याच्यामध्ये खूप मोठी एक मख्खी आहे, आपल्याला ती बघायची आहे। आपण ज्या वेळेला गीता प्रार्थना केली त्यावेळेला त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की नानाख्यानक केसरम हरिकथा संबोधना बोधितम। कमळातले जे पराग असतात तशा नाना तऱ्हेच्या कथा त्या महाभारतात आहेत। मला असं वाटतं की थोडीशी पार्श्वभूमी समजावी म्हणून काही महाभारतातल्या कथाही आपल्याला माहिती हव्यात, नाही का? त्याशिवाय या सर्व भूमिका आणि या पात्रांची जी आपापसातली वागणूक आहे, त्यांचं जे स्थान आहे ते आपल्याला नीट कळणार नाही। कारण गीतेमध्ये त्यांचे उल्लेख आलेले आहेत आणि त्याच्यामागे ते असं का बोलतात आहेत हे आपल्याला कळायचं असेल तर काही महाभारताच्या कथाही आपल्याला पाहाव्या लागतील। पण या ठिकाणी काय म्हणतोय आता की दुर्योधन म्हणतोय आणि संजय सांगतोय पहिल्यांदा, पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। पदच्छेद पाहू आपण। आचार्य म्हणजे हे आचार्य, तव म्हणजे आपला, धीमता म्हणजे बुद्धिवान, शिष्येण म्हणजे शिष्य, द्रुपदपुत्रेण म्हणजे द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने, व्यूढाम म्हणजे व्यूह रचलेली, पांडुपुत्राणाम म्हणजे पांडवांची, एताम म्हणजे ही, महतीम म्हणजे मोठी, चमूम म्हणजे सेना, पश्य म्हणजे पहा। आता या ठिकाणी काय द्रोणाचार्यांजवळ गेल्यानंतर त्यांना दिसत नव्हतं का काय की त्यांना काय सांगायचं, पहा? मग ते काय तिथे उगाच उभे राहिलेत का? एवढा मोठा ब्राह्मण, एवढा मोठा ब्रह्मविद्येचा उपासक, आणि ही ब्रह्मविद्या कुठली आणि हे कुठलं ब्राह्मणत्व? ते काय जन्माचे ब्राह्मणत्व नव्हे, ते सर्व ज्ञानाचं ब्राह्मणत्व त्यांच्याजवळ असलेली केवढी सारी विद्या आणि ती सर्व शस्त्रास्त्र विद्या, आणि त्यांनीच या शिष्याला म्हणजे दुर्योधनाला पण शिकवली होती। अशा तऱ्हेच्या गुरुला जाऊन सांगायचं की तू पहा सैन्य जमलेलं काय पाहते काय? मी डोळे मिटून बसलो इथे का? इथे काय मी आलोय कशासाठी? काय झोपा काढायला आलोय? परंतु उद्धटपणा दुर्योधनाचा आणि मगरुरी ज्याला म्हणतात, किंवा राजसत्ता हातात आल्यानंतर माणसं ज्ञानाचीही कदर करत नाहीत। एक तर त्याने आधी मुळात चुकीच्या ठिकाणी तो आलाय, जायचं भीष्माचार्यांकडे, आलाय द्रोणाचार्यांकडे आणि त्यांना सांगतोय आणि त्यांना हिणवतोय। तो त्यांना काय म्हणाला की हे आचार्य आपला बुद्धिवान शिष्य आणि त्यांनी रचलेली ही सगळी व्यूहरचना वगैरे तुम्ही पहा। बापरे, हे सर्व कशासाठी सांगतोय आणि याच्यात काय तयार झालं ते एक मोठं गमतीदार आहे। त्याला सगळी कथा माहिती आहे की हे जे आहेत द्रोणाचार्य, त्यांची संपूर्ण कथा, त्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्या अश्वत्थाम्याला त्यांच्याकडे दूध नव्हतं त्यावेळेला, ते गरीब मनुष्य, ज्ञानाची उपासना करणारा मनुष्य, तो काही पैशाच्या मागे नव्हता, पैशाचं एवढं पाठबळ नाही, त्यामुळे मुलाला द्यायला दूध नसताना त्याची आई त्या अश्वत्थाम्याला पीठ कालवून दूध द्यायची। मला तर या सगळ्या कथेमध्ये हे सध्याचं सगळं जे पिठाचं दूध आलेलं आहे की दुधाचं दूध नाहीच, आम्हाला मिळतं चहामध्ये टाकायला क्रीम, त्यात लिहिलं असतं नॉन डेअरी व्हाईटनर, म्हणजे काय की त्याच्यामध्ये दूध नाही आहे परंतु रंगवायला पावडर दिली आहे। हा काळ आणि अशा तऱ्हेची वेळ लोकांवरती आली की पुढे काय होणार आहे ते आपल्याला या महाभारताच्या युद्धात कळेलच। तेव्हा अशा तऱ्हेने त्या अश्वत्थाम्याला हे जे दूध देत असत तर बाकीची मुलं चेष्टा करायची, हसायची, म्हणजे साधं तुला प्यायला दूध नाही आणि अशी तू पिठाची रंगवलेली पाणी हे ते पांढरं पितोयस आणि त्याला दूध म्हणतोयस। आणि त्यावेळेला हे द्रोणाचार्य जे होते त्यांनी त्याचा जो मित्र होता त्यांच्याकडे, द्रुपदाकडे ते मागितलं की मला एखादी गाय द्या। तो त्यावेळेला काय मूडमध्ये होता माहिती नाही,
त्यांनी म्हणला की तुला मी लहानपणचा आपण मित्र आहोत, म्हणजे याचा अर्थ काय ते मित्र आता म्हणवायचं असं नव्हे, कारण मैत्री कोणात होते, दोन विचारांचे असतील त्यांच्यात मैत्री होते. एखादा मनुष्य दारू पित असला तर त्याच्याबरोबर आपण मैत्री कशी करणार, किंवा मला काहीतरी बोलण्याची सवय तर मी एखाद्या बहिऱ्याबरोबर मैत्री कशी करणार. तेव्हा मैत्री कोणात करायची, तर त्यांनी असं सांगितलं की मी राजा आणि तू कोण, हा दरिद्री ब्राह्मण, म्हणजे तू अशा दोघांमध्ये आपल्या मैत्री कशी होऊ शकेल. लहानपणी आपण एका वर्गात होतो त्यावेळेला एकत्र बोलत होतो इथपर्यंत ठीक आहे, तेव्हा तुझी माझी मैत्री कशी होऊ शकणार, आणि तू हे मागतोयस हे काही बरोबर नाही, मी तुला गाय वगैरे काहीही देणार नाही. आणि त्यानंतर मग त्यांचा जो अपमान झाला त्यामुळे त्यांना जे काही दुःख झालं ते दुःख जे आहे ते त्यांनी म्हणजे मनात ठेवलेलं आहे दुःख, आणि त्यांचा मुलगा जो आहे त्यांनी या ठिकाणी ही सगळी जी काही व्यूहरचना केलेली आहे. तेव्हा तुमचा शिष्य आणि तो हा असा की ज्याने तुम्हाला अपमान केलेला त्या अपमानाचा तुम्हाला बदला घ्यायचा आहे वगैरे, अशा तऱ्हेने सर्व एखाद्याला दुःख होईल, एखाद्याचं मानसिक जखमा ज्याला आपण कुरतडणे म्हणतो किंवा खाजवून खरूच काढायची, तशा तऱ्हेने दुर्योधनाने त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे. आणि तो प्रश्न विचारल्यानंतर तो अपेक्षा काय ठेवतोय की ते आता सूड घेऊन त्याचं हे बघतील की ह्या सूडाचा बदला कसा घ्यायचा, परंतु ते न होताना उलटी होऊ शकतं. ते म्हणतील तू राजा आणि मला येऊन इथे आत्ता मुद्दाम जखमा माझ्या दुखवतोयस काय, की मी तुलाही पाहून घेतो. पण हे सर्व दुर्योधन ऐकण्याच्या किंवा समजण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तो काय बघतोय की मला कसंही करून या मंडळींना चेतवायचं आहे, परंतु जी ज्ञानी मंडळी असतात ती अशा यांनी चेतवली जात नाहीत. त्यांना उलट त्यांचं जे काही कार्य आहे ते माहिती असतं, आणि तुम्हाला मी शरण आहे, माझं तुम्ही रक्षण करणारे आहात, तेव्हा तुम्ही हे सगळं कार्य आता योग्य पार पाडणार आहे मला खात्री आहे, असं म्हणण्याने उलट त्यांना बरं वाटलं असतं. पण ते न वाटताना तुमचे शिष्य जे आहेत त्यांनी केलेली व्यूहरचना ही समोर दिसते, ती तुम्ही एकदा पहा, अशा तऱ्हेचं सांगून स्वतःलाच पुन्हा पायावर धोंडा पाडल्यासारखं आणि हे सर्व युद्ध आपल्या दुर्योधनाच्या किंवा कौरवांच्या विनाशाकडे नेणारं होणार हे आपल्याला साधारण दिसू लागतं या श्लोकावरून.